महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, भीमाई, रमाई या महान विभूतींना आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्याच्या निमित्तानं अभिवादन करतो। आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, चळवळीतील जुनं नेतृत्व देवराव दादा खंदारे, मंचावर उपस्थित असलेले पूज्य भंतेजी, भंते पयावंजी, तसेच पयाबोधीजी आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले स्वागताध्यक्ष संतोष भाऊ एकलारे, आमचे मार्गदर्शक, चळवळीतील आधारस्तंभ आमचे प्रकाशदादा कांबळे, मुख्य व्याख्याते ॲडव्होकेट जे.के. नारायणे दादा, आमच्यासोबत ज्यांचा सत्कार झाला ते आमचे हिंगोली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ राजकुमार येंगडे दादा, नगर उपाध्यक्ष मुकुंददादा भोळे, या कार्यक्रमाचं साठी आवर्जून उपस्थित असलेले शिक्षण महर्षी माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे सर आणि या कार्यक्रमाचं नेटकं आयोजन करणारे आमचे मोठे बंधू, आमचे मित्र उत्तमदादा खंदारे, आमच्यासोबत ज्यांनी पेट्रोलियम बिझनेसमध्ये काम करतात असे आमचे व्यावसायिक बंधू, आमचे मित्र माजी नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड साहेब आणि उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक बंधू भगिनींनो, मी या कार्यक्रमाला यापूर्वी एकदा दादांनी मला बोलवलं होतं संविधान गौरव सोहळ्यामध्ये आणि पुन्हा यायचंच आहे संविधान गौरव सोहळ्याला। दादा, अतिशय उत्कृष्ट आता कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेता। देवरावदा म्हणजे खंदारे दादा, तुम्ही अतिशय चांगलं काम करायला उत्तम भाऊ की बाबा हे बाबासाहेबांचं नाव कशासाठी पाहिजे होतं, तर ही एक आपली अस्मिता होती। ज्या मराठवाड्यामध्ये शिक्षण नव्हतं त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मिलिंदची मुहूर्तमेढ रोवली, नागशेनवर परिसर फुलवला आणि शिक्षणाची गंगा या मराठवाड्यात आणून खुली केली। बाबासाहेबांचं नाव त्या विद्यापीठाला असणं ही काय मोठी गोष्ट नव्हती। जगामध्ये म्हणजे भारतामध्ये जवळपास 16 युनिव्हर्सिटी आहेत बाबासाहेबांच्या नावानं अलंकृत झालेल्या आणि जगामध्ये जवळपास अशा किमान 5 ते 6 युनिव्हर्सिटी असतील थ्रूआउट इंडियामध्ये, म्हणजे थ्रूआउट जगामध्ये असं जवळपास 25 ते 30 युनिव्हर्सिटीला बाबासाहेबांचं नाव आहे। बाबासाहेबांचं नाव काही या मराठवाडा विद्यापीठाला दिल्यानं बाबासाहेबांचं नाव नाही मोठं झालं, तर हे त्या विद्यापीठाचं नाव मोठं झालेलं आहे आणि बाबासाहेबांच्या नावानं ते अलंकृत झाल्यामुळं ती त्या विद्यापीठाला शोभा आहे। मित्रांनो, हे बघितलं मी आता इथं नाव वाचले म्हणजे अंगावर काटा येतं, एवढ्या लोकांनी या नामांतराच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं, ज्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की म्हणजे अनवनीत अत्याचार झाले, अनेक लोक देशोधडीला लागले, ज्यामध्ये दंगलीमध्ये माझं घर जळालेलं दादा गंगाखेडला, ॲडव्होकेट गौतमदादा भालेरावांचं घर जळालेलं, माजी खासदार TM सावंत साहेबांची तर कित्येक दिवस कार होती बाहेर उभं टाकलेली, त्यांची कार जळून टाकलेली। म्हणजे ह्या नामांतराच्या दंगलीमध्ये सफर झालेले आम्ही लोक आहोत आणि सांगताना आता अतिशय आनंद होतोय की खूप चांगलं बाबासाहेबांचे, तुम्ही म्हणले कमानीची नाही, ती बाबासाहेबांची पूजा आहे, बाबासाहेबांच्या नावाची पूजा आहे की बाबासाहेबांच्या नावानं ते विद्यापीठ आहे। तिथं गेलं तर आधी मी त्या ह्याला दर्शन करूनच मला मध्ये जावं वाटतं, एवढी पवित्र भावना मला त्या ठिकाणी गेल्यावर वाटते। अशा या कार्यक्रमाचं आपण नेटकं आयोजन करता जनतेमध्ये आणि सर्व आंबेडकरी चळवळीमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने हा नामविस्तार दिन सोहळा तुम्ही साजरा करता, त्याच्याबद्दल आपण दादा कौतुकास पात्र आहात आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला बघतो की तुम्ही सतत चौथ्यांदा तिसऱ्यांदा या ठिकाणी जनतेने तुम्हाला भरभरून मतानं निवडून दिलेलं आहे। बांधवांनो, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी छोटासा कार्यकर्ता आहे, चळवळीत काम करणारा। यावेळेस जवळपास 1 लाख लोकवस्ती असलेलं गाव, जिथं 29 नगरसेवक निवडून येतात, अशा ठिकाणी मी जिथं माझं मतदान 52,000 मतदान आहे टोटल, त्या ठिकाणी मी निवडून आलेलो आहे जनतेतून।
जनतेतून निवडून आलो आणि भरघोस मतानं निवडून दिलं मला. आणि मी चळवळीची हे केंद्र आहे परभणी जिल्ह्याचं मराठवाड्याचं चळवळीचं केंद्र आहे. माझे असे बऱ्याच ठिकाणी सत्कार झाले, मला त्या सत्काराचं भूषण नाही, पण हे आपल्या व्यक्तींनी आपल्या माणसांनी आपला केलेला जो सत्कार आहे तो स्वीकारण्यासाठी मी इथं आलो. मला इथं आल्याचा आनंद वाटतोय. इथं आलं म्हणजे चळवळीचं केंद्र आहे, हे ऊर्जा घेऊन गेल्यासारखं वाटतंय मला इथं आल्यावर. आणि तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी माझ्या केलेल्या सत्काराबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमच्या कार्यात सुयश चिंतितो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.